वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड युनिट टेस्ट एक्झाम 2024 त्याच्यामध्ये 7th स्टँडर्ड मध्ये आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. तर त्या मॅथमॅटिक्सचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. युनिट टेस्ट 1 एक्झाम 2024. तर यासारखे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या युनिट टेस्ट आहे त्या युनिट टेस्ट एक्झाम मध्ये या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन एक्झॅक्टली हेच नव्हे पण यासारखे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील, जेणेकरून एक्झामची प्रॅक्टिस करत असताना या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा तुम्हाला चांगला यूज होईल. Marks 20, time 1 hour. Subject mathematics for unit test exam 1. Question number 1. Fill in the blanks. Total 4 fill in the blanks असतील 4 marks साठी. 1 mark each. Angles in linear pairs are dot dot angles. Suppose there are two angles A and B. जर का हे लिनियर पेअर मध्ये असतील, म्हणजे त्यांचा जो शेप आहे तो कसा असेल, हाफ प्रोटेक्टर सारखा असेल. ओके, हा शेप कसा आहे, हाफ प्रोटेक्टर सारखा, किंवा ते काय फॉर्म करतात तर ही लाईन फॉर्म करतात. तर अशा अँगलना काय म्हणायचं, लिनियर पेअर. आणि लिनियर पेअरची सम सम म्हणजे आता ए आणि बी हे जे अँगल आहेत, ओके, विच वन, अँगल ए प्लस अँगल बी. तर ह्या लिनियर पेअरची सम किती असते, 180 डिग्री असते. आणि ज्या दोन अँगलची सम 180 डिग्री असते त्यांना काय म्हणतात, सप्लिमेंटरी अँगल. ओके, विच टाइप ऑफ अँगल, supplementary. Okay, so angles in linear pairs are which type of angles? Supplementary angles. इथे आन्सर आहे supplementary. Okay, that is correct one. Now, second MCQ, two numbers which have only one as a common factor. Okay, दोन नंबर आहेत, सपोज एनी टू नंबर्स की ज्यांच्यामध्ये फक्त कॉमन फॅक्टर किती आहे, त्यांचे तुम्ही फॅक्टर पाडले दोन्ही नंबरचे फॅक्टर, तर त्यामध्ये कुणीही कॉमन नाहीये, फक्त वन कॉमन आहे. तर त्या नंबरना काय म्हणायचं, दॅट नंबर आर सेट टू बी. तर त्याला काय नाव आहे, ज्याच्यामध्ये ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर असतो, त्याला काय म्हणायचं, को प्राईम तर म्हणू शकता किंवा रिलेटिव्हली प्राईम नंबर्स. दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. को प्राईम और रिलेटिव्हली प्राईम नंबर्स. ओके, वी कॅनॉट डिवाइड एनी नंबर बाय, कुठल्याही नंबरला आपण कितीनं डिवाइड करू शकत नाही, तर 0. कुठलाही एखादा नंबर ए घेतला तर आपण त्याला 0 न डिवाइड करू शकत नाही. ओके, हे पॉसिबल नाहीये. ए अपॉन 0, अपॉन म्हणजे सुद्धा डिवाइड, तर असं डिवाइड आपल्याला 0 लिहिता येत नाही. सो वी कॅनॉट डिवाइड एनी नंबर बाय 0. इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन डॉट डॉट दे आर कॉन्ग्रंट. तर सपोज ही सेगमेंट ए बी आहे 5 सेंटीमीटरची, आणि दुसरी सेगमेंट आहे सीडी, ती सुद्धा किती सेंटीमीटरची आहे, 5 सेंटीमीटरची. ए बी अँड सीडी आर कॉन्ग्रंट. ए बी आणि सीडी कशा आहेत, कॉन्ग्रंट आहेत, कारण त्यांची काय सेम आहे, तर लेंथ सेम आहे. ओके, एल लेंथ. इफ गिवन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ, इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये काय येणार, इक्वल इन लेंथ, देन दे आर कॉन्ग्रंट. तर ते कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. ओके, नाव स्टेट ट्रू ऑर फॉल्स फॉर 2 मार्क्स. ट्रू आणि फॉल्स साठी 2 मार्क्सचा क्वेश्चन. द क्वोशंट ऑफ अ पॉझिटिव्ह इंटिजर अँड निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज निगेटिव्ह नंबर. क्वोशंट म्हणजे डिवाइड केलं तर. ओके, एका पॉझिटिव्ह नंबरला आपण जर एका निगेटिव्ह नंबरनं काय केलं, डिवाइड केलं, देन इट इज ऑलवेज अ क्वोशंट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर अँड निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज निगेटिव्ह. ओके, तर हे सेंटेन्स काय, ट्रू आहे. सो तिथे लिहायचं ट्रू. 1 इज अ स्मॉलेस्ट प्राईम नंबर. तर हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. तर स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2. 1 इज नॉट स्मॉलेस्ट प्राईम नंबर. प्राईम नंबर स्टार्ट फ्रॉम 2. सगळ्यात लहान जो प्राईम नंबर आहे स्मॉलेस्ट, तो कोण आहे, 2 आहे. ओके, मॅच द पेयर्स. -7 -5, 7 5 35, मायनस मायनस काय झालं, प्लस. तर हा सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. अँड -16 डिवायडेड बाय 2, तर त्याचा आन्सर काय येणार आहे, -2. तर हे आन्सर त्याचे लिहायचे मॅच द पेयर्स मध्ये. राईट. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. राईट 2 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी 24/5. आता काय करायचं, त्यासाठी 24 ला 2 न मल्टिप्लाय करायचं, तसंच 5 ला सुद्धा किती न मल्टिप्लाय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. सो 24 2 जा किती येईल, 48, आणि 5 2 जा किती येईल, 10. म्हणजे पहिली डिव्हिजन आपण काय घेणार, याचं पहिला आन्सर काय लिहायचं, 48 डिवायडेड बाय 10. ओके, फर्स्ट वन कुठला घ्यायचा आपण, तर इथं लिहिलेलं आहे 48 डिवायडेड बाय 10. ही जर डिव्हिजन घेतली तर त्याचा आन्सर आपल्याला किती मिळणार आहे, 24/5. किंवा सेकंड डिव्हिजन आपण काय घेऊ शकतो, ते पहिलं आन्सर झालं. आता दुसरं 24 मल्टिप्लाय 3 केलं आणि खाली 5 ला सुद्धा किती 3 न मल्टिप्लाय केलं, तर आन्सर काय येणार आहे, 24 3 जा, ओके, 72
अपॉन 5 3 जा 15. ओके 15. सो आन्सर काय येणार? सेकंड आन्सर 72 डिवायडेड बाय 15 हे त्याचा आन्सर लिहायचं. सो फर्स्ट आन्सर इज 48 डिवायडेड बाय 10 की ज्याचा आन्सर 24/5 येईल. आणि सेकंड डिव्हिजन कुठली? सेकंड एक्झाम्पल कुठलं तयार होणार? 72 डिवायडेड बाय 15. नाव फाइंड HCF ऑफ 56 अँड 32. 56 चे फॅक्टर पाडायचे किती येतात? 32 चे फॅक्टर पाडायचे किती येतात? आणि दोघांमधले कॉमन फॅक्टर घ्यायचे. ओके तर दोघांमधले कॉमन फॅक्टर घेऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन काढायचं किती येतं, तर ते त्याचा आन्सर असणार आहे. सो आय थिंक HCF दोघांचा 8 येईल. 8 तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. लाईन AC अँड BD इंटरसेक्ट ॲट पॉइंट अँगल APD 47 डिग्री आहे. तर APB आणि BPC हे दोन अँगल फाइंड करायचे. तर APD किती आहे? 47 आहे. तर पहिला कुठला फाइंड आउट करायचा? APB. ओके टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन आहे हा. याला लिनियर पेअर मध्ये म्हणजे हा जर 47 असेल तर पुढचा जर अँगल फाइंड आउट करायचा असेल लिनियर पेअरचा तर 180 मधनं मायनस करायचा. APB इज इक्वल टू अँगल APB इज इक्वल टू, कारण लिनियर पेअरची सम असते 180. सो 180 मधनं 47 मायनस करायचे. 10 मायनस 7 3 अँड 17 मायनस 4 कॅरी घेतल्यामुळे ते 17 राहील. 13 वर 133 डिग्री. आणि परत दुसरा कुठला? BPC. ओके BPC आणि हा हा दिलेला कुठला आहे आपला? ओके हा दिलेला आहे APD. तर हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे त्यामुळे हा 47 असेल तर इकडचा पण किती येणार? 47. म्हणजे फर्स्ट अँगल किती येणार? 133 डिग्री पहिल्याचा आन्सर. सेकंड आन्सर काय येणार? 47 डिग्री. हा लिनियर पेअरने फाइंड आउट केला आणि हा व्हर्टिकली अपोजिट. नाव LCM 15 30 अँड 90. ओके तिघांचे पण काय करायचे? फॅक्टर पाडायचे. 15 30 अँड 90. कॉमन फॅक्टर पण घ्यायचे. ओके मल्टिप्लाय नॉट कॉमन फॅक्टर. ओके और रिमेनिंग फॅक्टर. कॉमन फॅक्टर अँड नॉन कॉमन फॅक्टर दोन्ही पण घ्यायचे. त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं तो तुमचा LCM असणार. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन 3 होता सॉल्व फॉर 3 मार्क्स. LCM फाइंड केला तुम्हाला 3 मार्क्स मिळेल आणि हा ट्रायंगल ड्रॉ करायचा. ओके FUUN. सपोज UN आपण काढला 4.6. ड्रॉ करा. अँगल U 110 डिग्री घ्या. ओके वरती F असणार तर FU जस्ट FU ड्रॉ करा. आर्क मारा असा. तो सपोज 5 सेंटीमीटरचा हा 4.6 काढला आपण आणि हा जोडून घ्यायचा. हा ट्रायंगल तयार होईल FUN. आणि मेजर्स सगळे लिहायचे 110 डिग्री वगैरे. तुम्हाला ट्रायंगल मिळून जाईल. ओके सो अशा पद्धतीने आपला 20 मार्क्सचा जो प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे तो इथं कम्प्लीट होतोय. इतर सुद्धा सब्जेक्टचे आपण क्वेश्चन पेपर बनवलेत तर त्याचाही व्हिडिओ आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. ओके थँक्यू. क्वेश्चन पेपर पुढेही बघूया. थँक्यू.